नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन जर करायचं असेल, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या मूल्यांचं मूल्यमापन करायचं असेल, तर शब्द हे प्रभावी साधन आणि आधार आहे. याबद्दलच आजच्या या भागामध्ये मी आपल्याशी संवाद साधणार आहे. सूत्रसंचालकांनो, तुमच्यामधला संस्कार बोलतोय यावरती आधारित असलेला आजचा घटक आणि अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला हा लागू पडणारा हा घटक आहे आणि विशेषतः सूत्रसंचालकांसाठी सर्वात परिणामकारक असलेला आजचा घटक आहे. आणि हा घटक आपण शेवटपर्यंत ऐका. तर पाहूया, संस्कार बोलतोय. जसा चांगला सुगंध ही चांगल्या परफ्यूमची जशी ओळख असते, त्याचप्रमाणे चांगले शब्द ही चांगल्या माणसांची खऱ्या अर्थानं ओळख असते. माणसांचं बोलणं नाही तर त्याची ती मूल्य आहेत. एखाद्या व्यक्तीच्या मूल्यांचं मूल्यमापन करण्यासाठी शब्द हे सर्वात प्रभावी आणि एक नंबरचे अचूक आधार आहे. स्वभावात नम्रता, शब्दात गोडवा आणि कृतीत कर्तव्यनिष्ठा हे सर्व उत्तम मूल्यांचे निदर्शक आहेत. याचा सरळ अर्थ बांधवांनो असा आहे की तुम्ही चांगल्या संस्कारांनी वाढलेले आहात. म्हणजेच शब्द म्हणजे तलवारी, ज्यांच्या जखमा कधीच आपल्याला आयुष्य संपल्यानंतरही भरून येत नाही. त्यामुळे जीवनात या गोष्टींची विशेष काळजी आपण सर्वांनी घेतलीच पाहिजे की जेव्हाही तुम्ही बोलाल तेव्हा मर्यादेतच प्रत्येकानं बोलावं. आपली मर्यादा सांभाळावी आणि त्या मर्यादेच्या आतमध्येच आपण बोलावं, जेणेकरून तुमच्या मूल्यांवर कोणीही प्रश्न उपस्थित करणार नाही. आणि आणखीन एक गोष्ट, वाईट शब्द वापरण्यापेक्षा निशब्द राहणं कितीतरी पटीनं अधिक चांगले आहे. म्हणून या घटकामध्ये की तुमच्यातला असणारा संस्कार बोलतोय. मुखी माधुरी त्या सुधेची असावी, क्रिये माझी कारुण्यता ती दिसावी, जिजावा दे असे चंदनापरी. अशा पद्धतीनं सूत्रसंचालकानं आपल्या बोलण्यात एक रसाळता, आपल्या बोलण्यात माधुर्यता आणि आपल्या बोलण्यामुळं समाजातल्या व्यक्ती दुखावणार नाहीत आणि समाजामध्ये तुमच्या विचारांनी चांगलं प्रबोधन होईल. अशा रीतीनं सूत्रसंचालकाचं नवे तर सूत्रसंचालकांशिवाय इतरांचंही बोलणं तितकंच गोड आणि आदरयुक्त असावं. अर्थातच आदर द्या आणि आदर घ्या. आणि चांगल्या त्या तोंडाने आपल्याला वाईट बोलायचंय, मग त्या तोंडाने आपण चांगले शब्द, चांगली वाक्य आपल्या तोंडातून बाहेर काढून समाजामध्ये एक नवा आदर्श प्रस्थापित करूया. धन्यवाद.